महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर वुमन अर्थात MSCW किंवा राज्य महिला आयोग हा एक संविधानिक सल्लागार व मार्गदर्शक संस्थात्मक आयोग आहे, जो राज्यातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करतो. आयोगाची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर या आहेत. राज्य आयोगाचे मुख्य कामकाज: नंबर 1. महिलांच्या हक्कांचे रक्षण. महिलांवरील अन्याय, अत्याचार, भेदभाव, लैंगिक छळ याविरुद्ध आयोगात तक्रार करता येते. आयोग त्यावर योग्य ती कारवाई करतो. नंबर 2. तक्रारींचे निवारण. महिलांकडून आलेल्या तक्रारींची चौकशी करणे, संबंधित पोलीस, प्रशासन किंवा संस्थांना सूचना देणे आणि न्याय मिळवून देण्याचे काम करणे. नंबर 3. शासनाला सल्ला देणे. महिलांशी संबंधित कायदे, धोरणे व योजनांबाबत राज्य सरकारला सूचना व शिफारसी देणे. नंबर 4. जागृती व जनसंपर्क. महिलांच्या हक्कांविषयी जनजागृती करणे, कार्यशाळा, सेमिनार, व्याख्याने आयोजित करणे. नंबर 5. विविध प्रबोधन व धोरणांवर अभ्यास. महिलांसंबंधी असलेल्या किंवा नवीन लागू होणाऱ्या कायद्यांचा अभ्यास करणे आणि सुधारणा सुचवणे. नंबर 6. सरकारी संस्था, अधिकाऱ्यांवर देखरेख. महिलांच्या कल्याणासाठी असलेल्या सरकारी योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही हे पाहणे. नंबर 7. विशेष प्रकरणांमध्ये हस्तक्षेप. गंभीर घटना जसे की बलात्कार, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार, मानवी तस्करी इत्यादी प्रकरणात हस्तक्षेप करून मदत करणे. आयोगाकडे कोण तक्रार करू शकतो? पीडित महिला स्वतः, तिच्या वतीने कोणीही सामाजिक कार्यकर्ता, नातेवाईक, NGO किंवा महिला संघटना. तक्रार करण्याचे मार्ग: लेखी अर्ज, फोन किंवा प्रत्यक्ष भेट 155209 किंवा 022 26 59 27 07. वरील संपर्क क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कार्यालयीन वेळेत कार्यरत असतात. अत्यावश्यक आणि तातडीच्या मदतीसाठी 112 व 181 या महाराष्ट्र शासनाच्या 24 तास हेल्पलाईन क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता. मुख्यालय: महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, पोटमाळा, वांद्रे पूर्व, मुंबई. याशिवाय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या जनसुनावणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुरू असतात. याबाबतची माहिती आपल्याला राज्य महिला आयोगाचे अधिकृत वेबसाईट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सहज मिळू शकेल व त्यानुसार या जनसुनावणी दरम्यान देखील आपण आपल्या तक्रारी नोंदवू शकता.